त्र्यंबकेश्वर येथून परत आल्यानंतर विठ्ठलपंतांनी म्हणजेच संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी संन्यास त्यागला। संन्यास त्यागून त्यांनी संसारामध्ये पुन्हा प्रवेश केल्यामुळे हा त्यावेळच्या ब्राह्मण समाजाला पटणारा विषय नव्हता। त्यांनी त्यांना बहिष्कृत केले, त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले। विठ्ठलपंतांना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांना मुलांवर होणारा हा अन्याय पाहवत नव्हता। त्यांनी ब्राह्मण समाजाकडे विनवणी केली, त्यावर ब्राह्मण समाजाने उपाय म्हणून देहांत प्रायश्चित करण्याचा मार्ग सुचवला। विठ्ठलपंतांनी नाईलाजाने पत्नी रखुमाई यांच्यासोबत जवळच असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये जाऊन आपला देह प्रायश्चित केला। आई वडिलांना अशा प्रकारे स्वर्गवासी झालेले पाहून चारही भावंडे घाबरली आणि पुढे काय करावे म्हणून त्यांनी ब्राह्मण सभेला विचारले। यावर आळंदीच्या ब्राह्मण सभेतील सभासदांनी तुम्हाला जर शुद्ध व्हायचे असेल तर पैठणमध्ये जाऊन तिथल्या ब्राह्मण सभेकडून शुद्धीपत्र आणावे असे सुचवले। तिथल्या ब्राह्मण समाजाकडून जो काही निर्णय घेण्यात येईल आम्ही ते मान्य करू असे आळंदीतील ब्राह्मण समाजाने सांगितले। आळंदीकरांचे पत्र घेऊन चारही भावंडे पैठणमध्ये दाखल झाली। पैठणला त्याकाळी दक्षिण काशी म्हणून ओळखले जाई। मोठमोठ्या शास्त्र पंडितांचे या ठिकाणी वास्तव्य होते। या ब्राह्मण सभेपुढे येऊन ज्ञानेश्वरांनी हे पत्र दाखवले। हे संन्यासाची मुले आहेत हे पत्र वाचून त्यांना कळाले। अतिशय रागाने त्यांनी अशा कुलभ्रष्टांना प्रायश्चित नाही असे ओरडून सांगितले। चारही भावंड निराश झाली। निराश होऊन सभेतून बाहेर पडल्यानंतर पैठणमधून चालत असताना काही टवाळ लोकांनी त्यांची छेड काढली, त्यांना शूद्राची औलाद म्हणून संबोधले आणि वाद वाढत गेला। शेजारून एक रेडा जात होता। टवाळ मुलांनी म्हटले, तुमच्या कलंकित वडिलांनी जर तुम्हाला काही वेद शिकवला आहे असं जर तुम्ही म्हणत असेल तर या गण्याच्या रेड्यातून वेद वधवून दाखवा, मग आम्ही मानू असं म्हणत त्यांनी रेड्यावर चापकाचे फटके दिले। ज्ञानेश्वर माऊलींना दुःख झाले। त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आणि विचारले, कोणता वेद बोलायला लावू? सगळे एकमेकांकडे बघू लागले। त्यामधूनच एका व्यक्तीचा आवाज आला, ऋग्वेद बोलायला लाव। ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा बोलू लागला। ऋग्वेदामधील काही वेद रेडा बोलून दाखवू लागला। हे पाहून अख्खे पैठण हादरले। ज्ञानेश्वर माऊलींची ही महिमा पाहून त्यांना पश्चाताप झाला। सगळ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पुढे नतमस्तक होऊन त्यांचा जय जयकार सुरू केला। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवन गाथेवर आधारित असलेला पुढचा व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ सिरीज आवडत असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा।